गंभीर विषय असा आहे की या देशातले 56 न्यायाधीश, हायकोर्टातले, सुप्रीम कोर्टातले मुख्य न्यायाधीश हे लंडनमध्ये सरकारी खर्चानं देशाच्या मंत्र्यांबरोबर बॅडमिंटन खेळत आहेत. किती दिवस झाले? खर्च कोण करत आहे? राजकारण्यांबरोबर त्यांची उठबस चालू आहे, पार्ट्या चालू आहेत. हां, कदाचित देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तसुद्धा त्या पार्टीत सामील होतील. ही गंभीर परिस्थिती असताना तुम्ही लहान लहान विषयांवरती पत्रकारांनी प्रश्न विचारू नयेत. देशातले 56 न्यायाधीश, त्याच्यामध्ये देशाचे मुख्य न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, पहा फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत. ह्याच्याविषयी पत्रकारांनी अधिक संवेदनशील असायला पाहिजे. या देशाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. न्यायाधीशांनी, न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून स्वतः एक अंतर ठेवलं. आता जाऊन त्यांच्या ताटात, एका ताटात जेवत आहेत. हे काय न्याय देणार आम्हाला शिवसेनेला? हे काय न्याय देणार तृणमूल काँग्रेसला? हे काय न्याय देणार मीनाक्षी नटराजनला? हां, इतकी बकवास न्यायव्यवस्था आहे देशाची नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केलेली आहे. तोच विषय आहे की भारताच्या संसदीय राजकारणात आज नरेंद्र मोदी नवा विक्रम रचता आहेत. जो नेहरूंचा कार्यकाळ होता त्यापेक्षा जास्त त्यांचा कार्यकाळ असेल बघा, आणि त्यासाठी आज एनडीएच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना ते मार्गदर्शनही करणार आहे. प्रधानमंत्री पदावरती वय झालं म्हणून कसलं मार्गदर्शन करतो? त्याच्यावरती काल मी चर्चा केली. पंडित नेहरूंपेक्षा 4 दिवस मी जास्त जगलो. पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा मी प्रधानमंत्री पदावर 4 दिवस जास्त खुर्ची उभवली. हा विक्रम नाही आहे. तुम्ही या काळामध्ये काय केलं? मी जे म्हणालो ना, तुमच्या काळामध्ये 56 न्यायाधीश इंग्लंडमध्ये राजकीय नेत्यांबरोबर, मंत्र्यांबरोबर पार्ट्या करताय. हां, हे तुमचं 12 वर्षातली कमाई आहे. हिंमत नव्हती. पंडित नेहरू, इंदिरा गांधींनी हे केलं नाही. आम्ही सांगतो ना तुम्हाला, रावांनी केलं नाही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, या देशातले 56 प्रमुख न्यायाधीश या देशाच्या राज्यकर्त्या पक्षाबरोबर बॅडमिंटन खेळायला गेल्या लंडनला. आता लवकरच त्यांच्या पार्ट्यांचे फोटो येणार आहेत. बरं, मग कळेल तुम्हाला शिवसेनेला का न्याय मिळत नाही. आमचं चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात का सोपवला, कसा सोपवला? शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांना कसा सोपवला? एस आय आरमध्ये काय घोटाळे झाले आणि न्यायमूर्तीने आमचं का ऐकलं नाही? आणि ममता बॅनर्जींचं सुद्धा का ऐकलं नाही? हे तुम्हाला आता हळूहळू कळेल. जाऊन बघा लंडनला. मी तुमच्या मालकांशी बोलतो, सगळ्याला लंडनला पाठवा म्हणून. पहा, म्हणजे लाज वाटली पाहिजे न्यायमूर्तींना. शेमलेस.